वर्धा येथील भाजपचे उमेदवार खासदार रामदास तडस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेले आहेत नागपुरात। सर स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। काय सांगणार, तुम्हाला पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे तिसऱ्यांदा, तुम्ही या ठिकाणी फडणवीस यांची भेट घ्यायला आले। भारतीय जनता पार्टीने मला तिसऱ्यांदा उमेदवारी वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये दिली आणि मी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेण्याकरिता या ठिकाणी आलो। जवळजवळ 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम मी स्वतः केलं, माझ्या कार्यकर्त्यांनी केलं आणि भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात रुजली। त्याच्यामुळं आमदार असो, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद या सर्वांमध्ये आम्हाला यश प्राप्त झालं। या उमेदवारीसाठी देवेंद्रजींनी फार मोठा मला आश्वासन दिलं होतं का तिसऱ्यांदा तुला तिकीट मिळेल आणि त्याप्रमाणे मला आज या ठिकाणी उमेदवारी मिळाली। त्याबद्दल मी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून आभार मानतो। या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो, देवेंद्रजीचं सुद्धा मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार। आज फडणवीस यांच्याशी काय चर्चा करणार आहे इथे तुम्ही आलात? आज सदिच्छा भेट त्यांची घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन मी या ठिकाणी घेणार आहे। येणाऱ्या काळात म्हणजे आता तसंही निवडणुकीला सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये कसं इलेक्शन लढायचं, काय इलेक्शन लढायचं हे त्यांचा मार्गदर्शन मी या ठिकाणी घेणार आहे। दोन्ही 2014 आणि 2019 दोन्ही लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या इथे सभा घेतली होती, सुरुवात झाली होती। यावेळेसही काही सभा होण्याची शक्यता आहे? मी सुद्धा देवेंद्रजीला विनंती करणार आहे की पहिली सभा जशी 2014 आणि 2019 मध्ये घेतली वर्धेला, तशी तिसरी सुद्धा 2024ची माझ्या प्रचाराची सभा वर्धेला पहिली घ्यावी हे मी त्यांना यावेळेस सांगेन। प्रचाराची सुरुवात कधीपासून करणार आहेत, काय सांगणार, कशा पद्धतीने नियोजन असणार? प्रचाराची सुरुवात तर माझी 12 महिने राहते, परंतु आज उद्याला बहुतेक आचारसंहिता लागल आणि प्रचाराची सुरुवात तशी माझी झाली आहे आणि प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचं काम आणि केंद्र सरकारच्या योजना नेण्याचं काम मी सातत्याने करत आहे। महाविकास आघाडीने तुमच्या मतदारसंघात जोर लावलेला आहे, कसं बघता की अँटी इन्कम्बन्सीचा त्रास होईल का, कसं नियोजन आहे, जिंकण्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? महाविकास आघाडीचा कोण उमेदवार आहे हे निश्चित नाही झालं। कधी काँग्रेस म्हणते आम्ही लढीन, कधी राष्ट्रवादी म्हणते आम्ही लढीन, म्हणजे त्यांच्यात एकमत नाही आहे। त्याच्यामुळे मला पक्का विश्वास आहे की 2014-2019चा रेकॉर्ड ब्रेक करून मी आज तिसऱ्यांदा निवडून येईल। वयाचा मुद्दा तुमचा उपस्थित केला होता, विश्वास होता उमेदवारी मिळेल तुम्हाला? मला पूर्ण विश्वास होता, कारण वय जरी झालं तरी मी आज बी स्ट्रॉंग आहे, कारण एक पैलवान म्हणून आज बी मी प्रशिक्षण मुलाला देत असतो, त्याच्यामुळे मला पूर्ण उमेद होती की मला उमेदवारी मिळेल म्हणून। पैलवान आहे, कुस्तीगीर आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। तिसऱ्यांदा चित केलं जाणार आहे का महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, की ते तुम्हाला चित करणार? काय मला असं वाटते की राजकारणात आणि कुस्तीमध्ये मी आजपर्यंत कधी हारलो नाही आणि यावेळेस सुद्धा मी फार मोठ्या फरकानं निवडून येईल। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।